श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 4 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण ही तारीख स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी, दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मनातील इच्छा पूर्तीसाठी दत्त महाराजांची ही सेवा आपण केली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी आहेत. काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत. हे सगळे दूर होईल, संकटाचा काळ संपेल, अडचणी संपतील आणि सुरू होईल सुखाचे दिवस. सुख, शांती आणि समाधानाचा काळ. मित्रांनो, दत्त जयंती 4 डिसेंबर गुरुवार या दिवशी पौर्णिमा आहे. याच दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि दत्त महाराजांची जयंती येत आहे. हा अत्यंत पवित्र पावन दिवस हजारो वर्षानंतर आलेला आहे, जो मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती एकत्र येत आहे. या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा तर करायचीच आहे, परंतु त्याआधी सुद्धा जितके दिवस राहिले आहेत जयंतीसाठी, त्या दिवसातही आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे. जितके दिवस भेटत आहेत जयंतीच्या अगोदर, तितके दिवस आपण ही सेवा चालू करायची आहे. या सेवेमध्ये आपण सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा, जे काही प्रार्थना आहे, जी काही तुमच्या मनात मनोकामना आहे, ते बोलायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे. सेवा चालू करण्याआधी आपण दत्त महाराजांना नैवेद्य किंवा आपल्या स्वामींसाठी नैवेद्य देवघरामध्ये ठेवायचा आहे. तो नैवेद्य आहे पंचामृताचा नैवेद्य. नैवेद्य ठेवून झाल्यानंतर तुम्हाला 3 मंत्रांचा जप करायचा आहे. पहिला मंत्र, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र 1 माळ जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा मंत्र, 1 माळा जप, तो मंत्र आहे ओम द्रा दत्तात्रेयाय नमः. आणि तिसरा मंत्र, श्री स्वामी समर्थ. असे 3 मंत्रांचे आपण जपमाळ करायची आहे. 1 माळ करायचा आहे. जर प्रत्येक मंत्राचा 11 माळी जप केला तर अतिउत्तम. वरील 3 मंत्र, ओम नमो भागवते दत्तात्रेयाय नमः, दत्तात्रेयाय नमः, श्री स्वामी समर्थ, या 3 मंत्राचे आपण जप करायचे आहे. या सेवेमध्ये कोणतेही असे नियम नाहीत. या कालावधीमध्ये आपण नॉनव्हेज खाऊ नका, व्यसन करू नका, मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणू देऊ नका. ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करा. महिला असो, पुरुष असो, ही सेवा दोघांनीही केली तरी चालते. सेवा करून झाल्यानंतर जो पंचामृताचा नैवेद्य ठेवलेला आहे, तो घरातील सदस्यांना द्या. तसेच तुम्ही स्वतःही घ्या. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांसाठी गोडधोड नैवेद्य करा. ही अशा रीतीने दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्ही नक्की करा. याचा लाभ नक्की होईल. मनातील इच्छापूर्ती होईल. येणारे संकटे, घरातील दुःख नाहीसे होतील. दत्तगुरूंचा महिमा अपरंपार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भक्तिमय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त लिहा.